गजानन लोणीकर, आपले PI भागवत साहेब, परतूर मंठा TLR, परतूर मंठा तालुका कृषी अधिकारी, परतूर मंठा नगरपालिकेचे CO, परतूर मंठा दोन्ही विभागाचे महिला व बालकल्याण अधिकारी, समोर बसलेले सर्व मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी आणि गावात जाऊन प्रत्यक्ष काम करणारे सर्व कर्मचारी, आपल्याला सगळ्यांना आज जे बोलवलेलं आहे अतिशय महत्त्वाचे काही विषय आहेत आणि त्याचा विचार विनिमय करण्यासाठी किंवा काही कामकाज करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक असं काम केलेलं आहे। कोण बोलतं रे, थोडं दरवाजा लावून घ्या आणि ते कोण बोलायला त्याला थांबवा। पोलीस आहे का कोणी? मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस दरवर्षी साजरा होतो, पण या वर्षीचा जो वाढदिवस आहे तो पक्ष पातळीवर न करता तो शासनाच्या वतीनं करावा असं ठरलं। माननीय बावनकुळे साहेब आहेत, आपले महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आमच्या सगळ्या आमदारांची मीटिंग बोलावली आणि या मीटिंगमध्ये महसूल मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस यावर्षी प्रशासन म्हणून, शासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन साजरा करायचा अशा प्रकारच्या आम्हाला सूचना दिल्या। विशेष वाढदिवस म्हणलं मी का, वाढदिवस तर दरवर्षी होतो, प्रत्येकाचा वाढदिवस होतो, पण दीर्घकाळ मुख्यमंत्री महाराष्ट्रात वसंतराव नाईक साहेब दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले। शरद पवार साहेब 3-4 वेळा मुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलं। वसंतराव नाईकांच्या नंतर 2 नंबरला नाव जे झालं आहे, जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचं रेकॉर्ड ब्रेक त्यांनी केलेलं आहे। एखादा राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना 2 वर्ष संधी मिळते, कधी 5 वर्ष संधी मिळते आणि सरकार सांभाळत असताना, पक्ष सांभाळत असताना, विकास करत असताना कसं काम करायचं तर ते देवेंद्र फडणवीसांकडून शिकलं पाहिजे असं महसूल मंत्र्यांनी आमच्या बैठकीत, आमदारांच्या मंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर समोर अनेक आव्हानं होती। 40 वर्षाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न होता। 10-10 लाख लोकांचे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यात निघत होते। मुंबईमध्ये 15, 16, 20 लाख लोकांचा अभूतपूर्व मोर्चा झाला। दुसरीकडे ओबीसीचं आंदोलन सुरू झालं। ओबीसीचं राजकारणातलं आरक्षण गेलं होतं। 2 लढायाला महाराष्ट्र सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी अतिशय चाणक्यानं हाताळलं आणि मराठ्यांचं गेलेलं आरक्षण मराठ्यांना मिळवून दिलं। ओबीसीचं सुप्रीम कोर्टात केस हरलेलं त्यावेळचं सरकार ते आरक्षण ओबीसीला आणून दिलं। महाराष्ट्र स्थिर राहिला पाहिजे, महाराष्ट्र चालला पाहिजे, महाराष्ट्र थांबला पाहिजे, महाराष्ट्र पळाला पाहिजे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये अनेक आव्हानं होती। ते मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली, मोठी कर्जमाफी केली।
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून त्यांनी ती कर्जमाफी केली. तिजोरी कंगाल होती, तिजोरीत पैसा नव्हता, राज्य दिवाळखोरीत निघालेलं होतं. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राज्याची घडी बसवली. राज्याची तिजोरी भरायला कौशल्य आणि बुद्धी लागते. मुख्यमंत्री आहेत, त्यावेळचे आमचे अर्थमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार साहेब, हे चांगलं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आणि दोन्ही कार्यक्रम, दोन्हीचे टोकं वेगवेगळे आहेत, पण दोघांचा कार्यक्रम एकत्रित करण्याचा हा शासनाचा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्री महोदयांचं शासनामार्फत, प्रशासनामार्फत सत्कार हा नवीन विषय आहे. आतापर्यंत कोण्या मुख्यमंत्र्यांचा सरकारकडून, प्रशासनाकडून राज्यभरात शासकीय कार्यक्रम झाला असं मला तरी 40 वर्षात पाहायला मिळालं नाही. ते का तर दीर्घकाळ मुख्यमंत्री राहण्याचा त्यांनी बहुमान पटकावला. वसंतराव नाईकानंतर सगळ्यात जास्त कार्यकाळ मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत. त्याच्या नंतरचा नंबर लागतो शरद पवार साहेबांचा, विलासराव देशमुखांचा. मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, कोण किती वर्ष मुख्यमंत्री राहिलं हे महत्वाचं नाही, पण ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या काळात काय काम झाले, शेतकऱ्यासाठी काय काम झालं, मराठा समाजासाठी काय झालं, ओबीसी साठी काय झालं, कर्जमाफी झाली का, शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालं का, शेतकऱ्यांना कधी पूर्ण वीज बिल माफ झालं का. ते देवेंद्र फडणवीसांनी 10 वर्षाचं वीज बिल माफ केलं. त्यांनी दुसऱ्यांदा ही कर्जमाफी केली. आता ही दुसऱ्यांदा कर्जमाफी झाली, ती देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी. महाराष्ट्रापेक्षा मोठे राज्य आहेत, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, मोठे राज्य आहेत, पण एवढी मोठी कर्जमाफी भारतात कोण्याही राज्यात झाली नाही. म्हणजे पहिल्या कर्जमाफीचा रेकॉर्ड ब्रेक देवेंद्र फडणवीसांनीच केला, मोठी कर्जमाफी दिली. दुसऱ्या कर्जमाफीचा रेकॉर्ड ब्रेक आता त्यांचा रेकॉर्ड, देवेंद्र फडणवीसांचा रेकॉर्ड त्यांनीच मोडला, देवेंद्र फडणवीसांनीच मोडला. आता 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज, 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला. 36,000 कोटी रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला. लाडक्या बहीण योजनेला 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ, लाडक्या बहिणीला 36,000 कोटी रुपयाचं मानधन पगार. निवडणुकीच्या अगोदर 56 लाख लाडक्या बहिणीचा पगार चालू केला. महाराष्ट्रात कधी लाडक्या बहिणीला अशा प्रकारची कधी मदत मिळाली नाही. त्याच्यामध्ये काही गडबडी झाल्या, काही नोकरीवरल्या महिला आहेत त्यांनाही पगार चालू झाला होता, त्या कुठंतरी अंगणवाडीवर आहेत, कुठंतरी सर्व्हिसला आहेत. काही लाडक्या बहिणी त्यांचं उत्पन्न मोठं आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात, असेही काही नावं आली होती. संजय निराधारचा पगार चालू आहे, इकडेही पगार चालू आहे आणि तिकडेही पगार चालू आहे. कायद्याचे नियमाचं राज्य आहे. अशा काही कारणामुळं या वर्षीचे 36,000 कोटी रुपये पुन्हा लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकायचे, त्याच्यात काही लाडक्या बहिणीची नावं कमी झाली. हे काम सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी देशात सगळ्यात जास्त लाडक्या बहिणीच्या खात्यात 36,000 कोटी रुपये टाकणारं महाराष्ट्राचं आहे, आपलंच राज्य आहे. पुढचे 5 वर्ष वीज मोफत आहे. राज्यातले डांबरीकरणाचे रस्ते असतील, राज्याचे सिमेंटचे रस्ते असतील, राज्यात विजेचं जाळं असेल. आता देवेंद्र फडणवीसांकडं ऊर्जा खातं आहे,